नमस्कार, मिसेस नाशिकर चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि आज आमचा राजस्थान टूरचा शेवटचा दिवस आहे आणि आता रेग्युलर आपले व्हिडिओ सुरू होतील। आणि निघताना थोडंसं वाटतं की नाही, आता इतक्या दिवसाची, आता 7-8 दिवसाची सगळ्यांबरोबर आता ओळख झाली होती। आज आमचा विनावर्ड बरोबरचा शेवटचा दिवस आणि आज शेवटच्या दिवसाचा आता ही रूम आम्हाला मिळालेली होती। 2 दिवस इथे होतो। आता आपण चाललो आहोत नाशिकला। त्याआधी जातो आहोत आपण जयपूरला जात आहोत, म्हणजे जयपूरच्या विमानतळावर जाऊ आणि तिथून नाशिकला जाऊ। चला मग आमच्या सोबत। आता खैरनार सरांची कायमची सवय आहे, निघाल्यानंतर ते सर्व रूम चेक करून घेता की काही राहून नाही गेलेलं ना, आणि ती खरंच चांगली सवय आहे। आणि कधी कधी काय असतं, आपलं कधी एखाद्या वेळेस मोबाईल राहून जातो, चार्जर राहून जातो, असं नेहमी बघून घ्यायचं। जेव्हा आपण कुठलीही हॉटेलची रूम सोडतो त्यावेळेस चेक करून घ्यायचं। इथे बघू शकता असे छान मस्त असे घरं बांधलेले होते आणि घरं बांधले म्हणजे एक रूम जी मिळालेली होती हॉटेलची ती अशी घरप्रमाणे बांधलेली होती आणि मस्त असं गावासारखं वातावरण इथे तयार केलेलं होतं। खूप छान सुंदर असे 2 दिवस इथे गेले। सर्व मित्रमैत्रिणी भेटल्या, इथे खूप एन्जॉय केला आम्ही। बघू शकता इथे सर्व अशी आपली संस्कृती इथे वसवलेली आहे बघा। हे मंदिर, नंतर वारली पेंटिंग आणि सगळं छान अगदी हाताने केलेलं। राजस्थानमधून निघायची ही सकाळ आहे। अगदी मस्त असं कोवळं ऊन पडलेलं आहे आणि खूप छान आल्हाददायक वातावरण आहे। बघू शकता तुम्ही, अगदी भारी वाटत होतं एकदम। आणि कसं पाय नाही निघत, एखाद्या ठिकाणी कसं असं रमून जातं ना मनुष्य, तसं पण घराची ओढ तर आहेच। आता घरी जावंच लागणार आहे। आता हॉटेलमधून आमच्या सगळ्या बॅगा एका ठिकाणी आणल्या आणि नंतर बसमध्ये सर्व बॅगा ठेवून आम्ही आता निघालेलो आहोत। इथे असे हॉटेलवर ना दरबान उभे होते, त्यांनी असं म्हणजे सगळ्यांना निरोप देण्यासाठी ते उभे होते अगदी। हे बघा कसे। आणि आता निघालो आहोत जयपूर विमानतळावर जाण्यासाठी। आता पोहोचलो आहोत इथे आणि हे बघा जयपूर विमानतळ, आणि याला म्हणतात पिंक सिटी ना। आम्ही इथे काही असं फिरलो वगैरे नाही, थोडंसं असं शॉपिंगसाठी थोडं रस्त्यानेच शॉपिंग केली। आणि पिंक सिटी कसं आहे, थोडंसं बाहेरून आम्हाला त्यांनी दाखवलं, कारण ते इन्क्लूड नव्हतं ह्या मारवाडच्या ट्रिपमध्ये। मेवाड करायचा त्यावेळेस ते त्याच्यामध्ये इन्क्लूड करतात। खूप सुंदर अशी आमची ट्रिप झाली आणि हा आमचा शेवटचा दिवस खूप छान असा एन्जॉय करत गेलेला आहे। आणि आता सर्व आम्ही एकमेकांना निरोप देत आहोत। ह्या सर्व माझ्या टूरमधल्या सगळ्या ग्रुपच्या मैत्रिणी आहेत आणि मित्र पण झालेले आहेत खैरनार सर आमच्या दोघांचे। Nice trip with Veena World and all of you. I enjoyed every moment. आणि इथे बघा सर्वात उत्साही असे हे, म्हणजे बघा ह्या मला खूप आवडलं यांचं, एन्जॉय केलं त्यांनी, खूप सुंदर एन्जॉय केली ट्रिप। आणि आता आम्ही सगळे बाय करत आहोत। तर सगळे आम्ही विमानात बसायला चाललेलो आहोत। खूप सुंदर अशी ट्रिप या सगळ्यांबरोबर झालेली आहे बघा।
सीट मिळाली होती. आता ते तिकडे बसलेले होते. नंतर मग चेक इन केलं तर इकडच्या सीटवर त्यांचा नंबर आलेला होता. दुसरीकडे जिससे हम जल्द ही उड़ान कर सकते हैं. यदि सहायता जागा चेंज झाल्या हो तो cabin crew से संपर्क. बिना वर्ड बरोबर आलेलो आहे असं. Ladies and gentlemen, to assist should you require any assistance, please contact our cabin crew. Devi और सचिन आपसे अनुरोध है. Very good. सामने वाली कुर्सी के नीचे रखें, जिससे हम जल्द ही उड़ान कर सकते हैं. हा माझा लाईफ छान व्हिडिओ खरं. आणि आता आमचं विमान उड्डाण घेऊन निघालेलं आहे. खूप सुंदर असं खाली दृश्य आहे बघा. मुंबईच्या विमानतळावर आता उतरत आहोत आणि कसं आता उतरल्यानंतर खूपच वेळ झालेला आहे. रात्र तशी झालेलीच आहे आणि घरून कसं आहे निखिलला जरा काम असल्यामुळे मग त्याने ड्रायव्हर पाठवलेला होता. मग त्याच्यासोबत आम्ही नाशिकला जायला निघणार होतो. बॅगा कलेक्ट केल्या. सगळ्यांच्या बॅगा अशा आलेल्या होत्या. मग त्यात आमची जी बॅग होती त्या आम्ही घेतल्या आणि पुढे चालायला निघालो. विमानतळाच्या बाहेर वाट बघत होतो आणि जरा उशीरच झाला त्या ड्रायव्हर दादाला यायला, कारण मध्ये ट्रॅफिक लागली होती म्हणे. आणि मग जवळजवळ अर्धा तास आम्ही तिथे उभं होतो. आम्हाला वाजले तिथे 11 आणि काही आमच्याबरोबर आलेले होते ते पण थोडे थांबलेलेच होते. त्यांच्या पण गाड्या येत होत्या सगळ्यांच्या. आमची गाडी आली आणि आम्ही निघालो. तर माझा हा एअरपोर्टवर आल्याचा व्हिडिओ आणि राजस्थानच्या सर्व टूर तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.